सो दूर दूरपर्यंत तुम्हाला हे व्हाईट सँडचे ड्यून दिसतात. खूप भारी वाटतं इथे आणि स्लेज घेतल्यामुळे अजून मजा येते इथे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आता मी आहे एल पासोला आणि इथून मी निघतोय व्हाईट सँड ड्यून्स नॅशनल पार्क एक्सप्लोर करायला. तर एल पासोपासून साधारण अंतर आहे 1.5 तासावर आणि डिस्टन्स आहे अप्रॉक्सिमेटली 100 माइल्स. सकाळच्या वाजले आहेत 8:30 आणि आज आम्हाला संध्याकाळी परत फिनिक्सला पोचायचं आहे, कारण माझा जो मित्र आहे प्रितेश, त्याची बहीण इथे राहते. सो आज आमचा स्टे तिच्याकडे आहे. सो ते नॅशनल पार्क बघून आम्हाला लवकरात लवकर ड्राईव्ह करायचं पुढे फिनिक्ससाठी, विच इज लाईक 6 hours फ्रॉम दॅट नॅशनल पार्क. आणि या नॅशनल पार्कमध्ये फक्त 2-3 ट्रेल आहेत, पण आम्ही एकच ट्रेल करणार आहे जो मेन ट्रेल आहे. सो निघू आता 10 मिनटात, सर्व रेडी झाले आहेत. भेटू आपण डायरेक्ट नॅशनल पार्कमध्ये. सो जवळजवळ 1.5 तासाची ड्राईव्ह करून आता आम्ही आलो आहे व्हाईट सँड ड्यून्स नॅशनल पार्क व्हिजिटर सेंटरला. इथे आम्ही सोव्हिनियर कलेक्ट करू, मॅप घेऊ आणि मग इथून 8 माईलची ड्राईव्ह आहे आतमध्ये, जिथून ते ड्यून्स सुरू होतात. तर ऑन द वे तुम्हाला मग एंट्री फी लागते किंवा गेट लागतो, जिथे तुम्ही नॅशनल पार्कची फी भरता आणि मग तुम्ही एंडला गाडी पार्क करून जाऊ शकता आणि तिथून मग तुमची ड्यून्सची जी ट्रेल आहे ती ट्रेल सुरू होईल. सो ट्रेल टोटल 3 तासाची आहे आणि इट्स लाईक आय गेस 5 माइल्स राऊंड ट्रिप थ्रू द ड्यून्स. जी जरी 5 माइल्स जरी वाटत असली तरी ड्यून्समधून आहे, म्हणून थोडे एफर्ट जास्त लागतात. तर इथे मजा येणार आहे आणि मी पण फर्स्ट टाईम एवढे सँड ड्यून्स बघणार आहे. सो आम्ही व्हिजिटर सेंटरवरून ही स्लेज रेंटवर घेतली आहे, म्हणजे तुम्ही ड्यून्सवर वर जाऊ शकता, त्याच्यावर बसायचं आणि खाली स्लाईड करायचं. सो ह्याचं रेंटल कॉस्ट आहे $15 आणि $10 डिपॉझिट. सो फर्स्ट टाईम करणार आहे, सो थोडी मजा येईल. सो हे इथे असे ड्यून्स आहेत आणि इथे तुम्ही स्लेजिंग करू शकता. तर आम्ही पण इथेच ट्राय करतो आहे स्लेजिंग अँड दिस विल बी लाईक फर्स्ट टाईम फॉर अस. आणि सगळ्या साईडला ही व्हाईट सँड्स आहेत आणि हे जिप्समचे सँड आहेत. सो सगळीकडे व्हाईट दिसते, इव्हन रोड पण व्हाईट झाले त्याच्यामुळे. सो दूर दूरपर्यंत तुम्हाला हे व्हाईट सँडचे ड्यून दिसतात. खूप भारी वाटतं इथे आणि स्लेज घेतल्यामुळे अजून मजा येते इथे. सो व्हाईट सँड्स नॅशनल पार्क बघून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. मग रात्री फिनिक्सला आलो, प्रितेशच्या बहिणीकडे स्टे केला आणि मग सकाळी फ्लाईट पकडून शिकागोला आलो. तर अशी आमची होती 4 दिवसांची ट्रिप आणि या ट्रिपमध्ये आम्ही 3 नॅशनल पार्क कवर केले. पहिल्या दिवशी ग्वादेलोपे माउंटेन नॅशनल पार्क, मग नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बिग बेंड नॅशनल पार्क आणि लास्टच्या दिवशी व्हाईट सँड ड्यून्स नॅशनल पार्क. तर खूप मजा आली, खूप ड्रायव्हिंग झाली, खूप ट्रेकिंग झालं या ट्रिपमध्ये. जर मग तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि हा पण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही पण ही आयटिनरी प्लॅन करू शकता हे व्हिडिओज बघून,
जर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अजून नवीन व्हिडिओमध्ये, नवीन नॅशनल पार्क्स बघायला, नवीन सिटीज बघायला. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.